माझं स्वप्न होतं लहानपणापासून की अरे यार कधीतरी विमानात बसून हे जग बघायचंय. तर त्या स्वप्नांना मी आता थोडी भरारी दिली असं समज वोया जर्नी थ्रू. देवानी भरपूर काही दिलंय त्याप्रमाणे मी आतापर्यंत 45 देश बघितले. 45 देश. हां, आणि प्रत्येक प्रवास मला एक काहीतरी नवीन शिकवून जातो. 2 वर्षाचा MBAचा कोर्स आहे ट्रॅव्हल टुरिझमचा आणि मग मी घरी मुलं अँड ऑल कसं होईल? तो म्हणला की ते तुला तुझं बघावं लागेल. जर्नी किंवा हॉलिडे हा एक असतो की वी वॉन्ट टू क्रिएट अ मेमरीज. दॅट वे वी थॉट ऑफ आणि त्याप्रमाणे आम्ही करतो. जेव्हा आपण पहिल्यांदा काहीतरी करत असतो हे तुझ्याने होणार नाही असं भरपूरदा म्हटलं जातं. तर देण्यापेक्षा ना तुम्ही एक करून दाखवलं ना तर मग आणि आत्ता हे उत्तर हे माझं यश आहे. ज्या आयटनरीज क्लायंटसाठी बनवतो ना तर माझा एक युनिक हा पॉईंट आहे की मी ती कंट्री स्वतः आधी बघितलेली पाहिजे. जर तुला कुठेतरी नाही टांझानियाला वगैरे जायचं असेल तर मी अजून टांझानिया प्रत्यक्ष जाऊन नाही बघितलं ना. सो आय विल नॉट सेल यू दॅट कंट्री. आपण अनेकदा एखाद्या सुंदर ट्रिपची परदेश प्रवासाची स्वप्न पाहतो, पण त्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पडद्यामागे किती मेहनत, किती धाडस, किती संघर्ष असतो याचा आपण फारसा विचारच करत नाही. आज आपल्यासोबत आहेत अशाच एक प्रेरणादायी महिला उद्योजिका, ज्यांनी स्वतःची स्वप्न पूर्ण करताना हजारो लोकांच्या प्रवासालाही सुंदर आठवणींची जोड दिली आहे. संघर्ष, जिद्द, कष्ट आणि स्वतःवरच्या विश्वासाच्या जोरावर त्यांनी उभा केला एक यशस्वी ट्रॅव्हल ब्रँड. चला तर मग जाणून घेऊया वोया जर्नीजच्या ओनर यांची कहाणी. सो खूप खूप स्वागत आहे तुमचं लोकमत सखीच्या सेल्फ मेड सखी ह्या आमच्या कार्यक्रमामध्ये. थँक्यू सो मच सायली. फर्स्ट ऑफ ऑल की तू मला हा ऑपॉर्च्युनिटी दिली लोकमत सखी मंचावर यायची. येस. थँक्यू. सो जगभर तुम्ही लोकांना फिरवत असता, पण तुमच्या सुंदर प्रवासाची या प्रवासाची सुरुवात कशी झाली? खरं सांगू का की ॲक्च्युली एका प्रवासाची सुरुवात असं म्हणायला तरी एका तिकिटापासून नाही झाली, तर ती माझ्या स्वप्नांपासून झाली. आणि मी तुला आता एक छोटासा उलटा प्रश्न विचारते की तू आकाशात बघितल्यावर तुला काय दिसतं? चांदण्या, अजून? चंद्र, माझी स्वप्न. ओके. आणि मला दिसतं की विमान, उडणारी विमान. येस. तर ते माझं स्वप्न होतं लहानपणापासून की अरे यार कधीतरी विमानात बसून हे जग बघायचंय. तर त्या स्वप्नांना मी आता थोडी भरारी दिली असं समज वोया जर्नी थ्रू. आणि काय ट्रिप्स असतात तुमच्या? आणि मी अजून ॲक्च्युली स्वप्नांना देवानी भरपूर काही दिलंय त्याप्रमाणे मी आत्तापर्यंत 45 देश बघितले. 45 देश. हां, आणि प्रत्येक प्रवास मला एक काहीतरी नवीन शिकवून जातो. तर अशी माझ्या प्रवासाची सुरुवात झाली आहे. सो असतं ना की तुम्ही तर ट्रॅव्हल सतत करत असतात. 45 देश तुम्ही फिरलेले आहात. पण एखादी अशी एक ट्रिप असते जी तुम्हाला अशी हिंट देऊन गेली असेल, की म्हणजे तुम्हाला आठवणी तुमच्या नेहमी त्याच्यासोबत ताज्या राहिल्या असतील. अशी कोणती ट्रिप आहे की ज्या ट्रिपशी तुम्ही खूप जोडल्या गेल्या होतात आणि त्या नेहमी तुमच्या आठवणीत राहील अशी ट्रिप? सगळ्यात पहिली ट्रिप माझी एक ट्रायंगल असतो ना सिंगापूर, थायलंड, मलेशिया. ती होती. ती मी दुसऱ्यांसोबत केली होती. ॲक्च्युली माझी छोटीशी बॅकग्राऊंड अशी आहे की आय एम नॉट फ्रॉम दिस फील्ड फर्स्ट ऑफ ऑल. पण मी ॲक्च्युली CA इंटर केलेलं आहे आणि फिनान्स बॅकग्राऊंडमधून आहे. तर त्याच्यानंतर मला एक दिवस असं वाटलं की नको आता बास झालं. मी काही करणार नाही. ॲज अ होम मेकर आय विल बी देअर असं मी माझ्या हजबंडला सांगितलं की मग तो म्हणला ठीक आहे चालेल. मग मी एक 6 महिने असंच केलं की किटी पार्टीज अँड ऑल दॅट थिंग्स. पण ते काही माझ्या पल्ले पडलं नाही. मला काही आवडलं नाही. एक दिवस माय स्टोरी इज लाईक दॅट की मी बघितलं एक दिवस न्यूजपेपरमध्ये ॲड बघितली आणि जेव्हा मी फर्स्ट ट्रिप केली होती जी दुसऱ्यांबरोबर सिंगापूर, थायलंड, तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं की यार काहीतरी असं टूरचं काहीतरी आपण केलं पाहिजे. तो एक किडा असा वणवण करत होता आणि जस्ट आय सॉ दॅट ॲड ॲक्च्युली ॲडव्हर्टाईज बघितली आणि मी लगेच माझ्या हजबंडला की आय एम गोइंग टू एनरोल फॉर दिस. पण मग मी म्हटलं अगं अरे हा 2 वर्षाचा MBAचा कोर्स आहे ट्रॅव्हल टुरिझमचा आणि मग मी घरी मुलं अँड ऑल कसं होईल? तर मग तो म्हणला की ते तुला तुझं बघावं लागेल.
म्हणजे नवऱ्याने म्हटलं. येस, तो हाऊ टू मॅनेज ऑल दिस थिंग्स हे मला माझं बघावं लागेल असं त्याने सांगितलं. कर, मी तुझ्या स्वप्नांना हे नाही करत आहे. मग देन आय डिसाइडेड की लेट्स डू इट. येस. बिकॉज करूया. आणि मग ते मी MBA इन ट्रॅव्हल टुरिझम केलं. त्याच्यानंतर 2 years आय वर्क विथ अ व्हेरी वेल नोन ब्रँड ॲज व्हेरी अप लेवल ॲक्च्युली. वाव. पण मग त्याच्यानंतर तो शेवटी स्वप्न हे नव्हतं, विमानात बसायचं स्वप्न होतं ना. तर ते मग मी डेस्क जॉब होता तो. आय जस्ट क्विट दॅट जॉब अँड आय स्टार्टेड माय जर्नी ॲक्च्युली. क्या बात आहे. आणि पण मस्त वाटतात तुमच्या ट्रिप्स बघून ना, एवढी मजा येते की मला अशी एक संधी मिळावी अशी मला खूप वाटते की तुमच्यासोबत ट्रॅव्हल करायची. सो आणि मला असं कळालं सुद्धा आहे की तुम्ही मुंबईत सुद्धा येत आहेत आता. मी हो, खरं हो. बोलते का हे? हो, हो, हो. Yes. वी आर नाउ ओपनिंग अ मुंबई ब्रांच ऑल्सो. Yes. Already actually I taken initiative and started a journey in Andheri West. क्या बात आहे. सो Yes. हा प्रवास सुद्धा मुंबईकरांसाठी सुद्धा असणार आहे. सो पुण्यात त्यांचं ऑफिस आहे आणि त्याला आपण भेट दिली होती मागे. Yes. पण तेच की आता मुंबईत सुद्धा तुम्ही येत आहेत आणि मला खूप आवडतंय की आता तुम्ही मुंबईकरांसाठी सुद्धा सुंदर सुंदर ट्रॅव्हल्स प्लॅन करणार आहात. हो. येस. म्हणून. बट तुमची आवडती कंट्री कोणती आहे सगळ्यात? मला अशी आवडलेली कंट्री, तसे तर खूप देश फिरले, खूप काही काही गोष्टी इथल्या इथल्या आवडतात की इथे ते बघायला जाऊ. पण बेस्ट कंट्री व्हॉट आय फील इज व्हेरी गुड ॲज जपान. मला जपान? खूप आवडली बिकॉज त्याच्या मागे एक कारणही आहे. तो पुढचा प्रश्न असेलच तुझा. हां, हां. पण मी सांगते की तिथलं डिसिप्लिन, वाव. टाइम मॅनेजमेंट अँड रिस्पेक्ट टू द पीपल. आणि क्लिनलीनेस तर ऑलरेडी व्हायरल होतात व्हिडिओ की रोडवर कचरा नाहीये. म्हणजे तिथे वेगवेगळे रूल्स आहेत की कचरा आहे ना, जर मी काही कचरा ठेवला ना तर मला कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये, रोडवर तर नाहीच आहेत डस्टबिन्स, पण मी रेस्टॉरंटमध्ये पण नाही टाकू शकत. मी जिथे राहते ॲज अ टुरिस्ट वेन आय शुड, म्हणजे मी तो कचरा माझ्या हॉटेलच्या रूममध्येच टाकू शकते. ओके. अदरवाईज तो कॅरी करायचा. आणि सॅग्रिगेशन वगैरे कचऱ्याचं आहेच. तर हे डिसिप्लिन आणि रिस्पेक्ट टू अदर पीपल. म्हणजे प्रत्येक वेळी ते बो करणं, हे म्हणजे चहा, आपण तर चहा नॉर्मली घेतो, पण तिथे टी सेरेमनी जी होते ॲक्च्युली, हो. तर तिथे एक टी सेरेमनी पण फेमस आहे. चहाला इतका मान देतात. मी पहिल्यांदा तर जेव्हा गेले होते ना, तेव्हा तर मी खूप हसले होते की हे काय आहे, आपण तर नॉर्मल आपला जाऊन एक चहा घेतो जपानमध्ये. हां. येस. आणि जपानमध्ये मात्र त्या टीला सेरेमनी म्हणून हे करतात. वाव. तुम्हाला रिस्पेक्ट देतात. त्या चहालाही ते हे करतात. इतकं सॉफ्टली सर्व करतात आणि व्हेरी गुड. यू शुड अटेंड वन्स ॲक्च्युली. येस, नक्कीच. जपानमध्ये ती टी सेरेमनी. आणि म्हणजे बाकी ती टाइम पिरियड मध्ये असते का कधी? नाही, नथिंग. कायम असते सुरू? हो. त्यांनाही चहा तेवढाच आवडतो, पण जे आवडतं त्याला मान पण दिला पाहिजे ना. ही त्यांच्या बॅकलिंगचं हे आहे म्हणून. तर त्याला सांभाळून पण ठेवलं पाहिजे. सो दॅट वे दे रिस्पेक्ट. आणि तिथे लहानपणापासूनच अजून लहानपणापासून आपण इथे सिनियर KG किंवा टॉडलरमध्ये टाकतो ना मुलांना, तर तिथं फर्स्ट लेसन टाकतात ते मुलांना, ते डिसिप्लिन अँड बिहेवियर. वाव. सो म्हणजे ते बुकिश नॉलेजपासून सुरुवात नाही करत. दे स्टार्ट विथ द डिसिप्लिन अँड बिहेवियर. येस. आता आपण ट्रिप प्लॅन करतो जेव्हा, तेव्हा आपण सगळ्या गोष्टींचा विचार करतो, बरोबर? पैसे असू देत किंवा किती दिवसांची असेल, जसं आपण प्लॅनिंग करून करतो. पण मला सांगा की हेच जे आपण ट्रिप प्लॅनिंग करतो ते सोलो ट्रिपवाल्यांना जाण्यासाठी कोणतं बेस्ट डेस्टिनेशन असतं, किंवा जर ग्रुप जाण्यासाठी कोणतं बेस्ट डेस्टिनेशन असतं, कपलसाठी कोणतं डेस्टिनेशन असतं, काय सजेस्ट कराल? ॲक्च्युली सायली, मी कस्टमाइज ट्रॅव्हल करते. या. कस्टमाइज ट्रॅव्हल प्लॅनिंग जास्त करते. जसं सायलीचा होणारा एक असेल हजबंड, तर मी त्याच्या आवडी निवडी सगळं व्यवस्थित, आमच्याकडे एक फॉर्म असतो की एक्झॅक्टली तुला काय पाहिजे, एक्झॅक्टली वाय यू वॉन्ट टू गो ऑन अ टूर, ते जाणून घेऊन वी प्लॅन अ ट्रिप. त्याप्रमाणे आम्ही करतो. सो ग्रुप टूरमध्ये एक जनरलाइज येतात, पण तरी पण ग्रुप टूरमध्ये मी अशा गोष्टी ठेवते की प्रत्येक एज ग्रुपला एक ॲक्टिव्हिटी असावी. सो ज्याच्याने तो खुश होईल त्याप्रमाणे. सो बिकॉज जर्नी किंवा हॉलिडे हा एक असतो की वी वॉन्ट टू क्रिएट अ मेमरीज. दॅट वे वी थॉट ऑफ, आणि त्याप्रमाणे आम्ही करतो. ग्रुप टूरचं असो या हनीमूनचं असो, वॉट एव्हर. पण हनीमूनसाठी जर तू म्हणायला गेलीस तर हनीमूनसाठी
बीच साईड मतलब मॉरिशस, बाली हम्म. हे डेस्टिनेशन्स सुंदर आहेत. आहे, सेशल्स म्हणा, हे डेस्टिनेशन्स आहेत. ग्रुपसाठी तर साऊथ ईस्ट कंट्रीज सगळ्याच फेमस आहेत. व्हिएतनाम म्हणा, युरोप म्हणा, सिंगापूर, थायलंड, मलेशिया हे सगळे कंट्री ग्रुपसाठी आहेत. हम्म. आणि जर सोलो वुमनला जायचं असेल हम्म. सो व्हिएतनाम ही Best बेस्ट आहे आहे. ना? बाली पण छान आहे Yes. सोलो वुमनसाठी. हम्म. इट इज व्हेरी क्वाइट अँड ब्युटिफुल कंट्रीज. क्या बात आहे. सो सर, लहानपणी आपण एक स्वप्न बाळगतो, बरोबर? असं कोणतं स्वप्न होतं तुमचं लहानपणी जे तुम्हाला आत्ता वाटतंय की पूर्ण झाल्यासारखं वाटतंय? माझा लहानपणापासूनचा आवडता विषय जॉग्रफी होता. ओ, म्हणूनच तुम्ही या फील्डमध्ये हां. पण हे मला थोडं खूप उशिरा कळलं असं वाटलं मला की हे आपल्याला उशिरा कळलंय. पण जॉग्रफी हा विषय आवडीचा होता. सो दॅट वे ऑल्सो मी त्यावेळेपासूनच इमॅजिन करायचे की जॉग्रफीमध्ये जी कंट्री असेल ना, तर मी ती हाऊ आय लर्न इन ड्रीम आय वेंट टू दॅट कंट्री. म्हणजे मी त्या कंट्रीत जायचे आणि स्वतः सगळं इमॅजिन करून तो लर्निंगची हॅबिट होती माझी. तर त्याप्रमाणे झालंय पूर्ण. झालंय ना, एवढे देश फिरून झालेत. एकेका देशाला मी 5-5 वेळा व्हिजिट केल्यात. तर त्यामुळे बऱ्यापैकी स्वप्न पूर्ण झालंय. म्हणजे ही फील्ड निवडून रिग्रेट नाहीये. येस. ऑफकोर्स ताण असतो मागे खूप. तो ताण निघतो. फॅमिली सांगेल तुला माझा ताण जेव्हा पीपल आर ऑन द टूर तेव्हा मला ताण असतो. पण स्वप्न पूर्ण झालंय. है ना? आणि आता मुंबईत ऑफिस उघडून तर अजून एक स्वप्न पूर्ण झालं. क्या बात आहे. सो मुंबईकरांना पण मज्जा येणार हा व्हिडिओ बघताना. सो मॅम, एक व्यवसाय करताना ना खूप दडपणं असतात, खूप आव्हानं येतात. तुम्हाला येतात अशी आव्हानं कधी? ऑफकोर्स येतात. जसं तुला आत्ता सांगितलं की माझी फॅमिली सांगेल व्हेन पीपल आर ऑन द टूर की माझे स्ट्रेस लेवल काय असतात आणि काय. तर त्याप्रमाणे दडपण तर येतच. बट ग्रोथ हॅपन्स आउट ऑफ कम्फर्ट. सो दॅट वे वी हॅव टू. सो आता आपण बघतोय की किती दिवसांपासून, किती महिन्यांपासून ॲक्च्युली खूप सारे वॉर्स सुरू आहेत. ठीक आहे. येस. सो ते वॉर सुरू आहेत तर ट्रॅव्हल भरपूर जणांचे आधीपासून प्लॅन असतात आणि आपल्याला हे माहिती नसतं की आता वॉर होणार आहे. तुम्हाला त्याचा काही फटका बसलाय का किंवा काही अनुभव आलेत का तुम्हाला या संदर्भात, सगळ्यात वॉर्स रिलेटेड? कारण तुम्ही तर ट्रॅव्हल सतत करत असता. हो, म्हणजे काही जगात सुरू झालं ना की तो पहिला फटका ट्रॅव्हल इंडस्ट्रीलाच बसतो, फ्रँकली स्पीकिंग, जे आहे ते. पण ह्या आत्ताच्या वॉरमुळे खूप काही इफेक्ट झाला नाही माझ्या कंपनीच्या रेव्हेन्यूज आणि याच्यावर. बिकॉज कोविडने खूप काही शिकवलं होतं. अच्छा. बिकॉज कोविडमध्ये जसा कोविड 2 वर्ष ट्रॅव्हल इंडस्ट्री ऑलमोस्ट हे होती, बंद झाली होती. हां. तर त्यामुळे त्या एक्सपिरियन्सनी नाऊ वी सॉर्टेड आउट की हे असं झालं तर काय आहे, हे असं झालं तर काय आहे, त्याचे ऑप्शन्स. पण शक्यतो नाही, बिकॉज त्या ज्या सौदी अरेबियन कंट्रीज आहेत त्या आत्ता एप्रिल मेच्या सीझनमध्ये, तसं पण मेच्या सीझनमध्ये जास्त नाही होत. सो माझ्याकडे तसे बुकिंग्स नव्हते. माझ्याकडे युरोप, जपान, व्हिएतनाम हे सगळे बुकिंग्स होते. आणि ॲज मोदीजी सेड देशी पर्यटन, तर तेही होते बुकिंग्स. सो त्याच्याने काही जास्त मला फरक नाही पडला ॲज अ ट्रॅव्हल. सो आता ट्रॅव्हल प्लॅन करताना तुम्हाला काय वाटतं की त्या लोकांनी ज्यांना फिरायला जायचं आहे त्यांनी कुठे ट्रॅव्हल म्हणजे प्लॅन केली पाहिजे या कंट्रीत? म्हणजे असं मला वाटतं की वॉर्स जे आता सुरू आहेत त्याच्यानंतर किती महिन्यांसाठी त्याला गॅप दिला पाहिजे किंवा काही अशी बुकिंग केली तर चालते का? म्हणजे जर आता आपल्याला दुबईला जायचं असेल तर सध्याची बुकिंग, म्हणजे सध्या आपण बुकिंग केली तर चालते का? काय वाटतं तुम्हाला, करून ठेवायला पाहिजे की थांबलं पाहिजे, असं तुम्ही सांगा. नाही, बुकिंग हे प्लॅनिंगनी केलं तर योग्यच आहे. पण त्याच्यात ट्रॅव्हल इन्शुरन्स वगैरे पण येतात. जे आजकाल असे पण इन्शुरन्स येतात की जे लास्ट मिनिट तक तुमचे ट्रॅव्हल जर कॅन्सल झाले किंवा काही नॅचरल कलॅमिटीज आल्या तर दे विल रिफंड यू टोटली. सो दॅट वे ऑल्सो तुम्ही जर पॉलिसी काढून ठेवू शकता. तुम्हाला जर ती धाकधूक असते ना आपल्या मनात, त्याच्यासाठी ती पॉलिसी काढून ठेवू शकता. इवन आपल्या हेल्थसाठी पण ती चांगली आहे. तर ती म्हणजे हेल्थ इमर्जन्सी असते तरी ती लास्ट मिनिट पर्यंत ती पॉलिसी येते आजकाल. तर ती काढून ठेवायचा मी सल्ला देते लोकांना की तुम्हाला असं वाटतच आहे तर तुम्ही काढून ठेवा. पण प्री प्लॅनिंग इज व्हेरी नेसेसरी मला तरी वाटतं.
कारण की तुम्ही आज उठून उद्या ठरवलं की आपण जाऊया, तर तसं काही तसं होत होत नाही बरोबर. ॲक्च्युली. आणि तिथे गेल्यावर पण ना काही आता खूप DIY आलेत की डू इट युअर सेल्फ, आणि असे पण आलेत ना ट्रॅव्हल फील्डमध्ये, की तुम्ही हे करा ते करा असं. आपण तिथे जाऊन ChatGPT आलंय, ते येस तुम्हाला आयटनरीज देतात. येस. पण Google आणि ChatGPT कांट रिप्लेस अस. व्हॉट आय बिलीव्ह की तुम्हाला ना एक मेंटॅलिटी असते, ह्युमन मेंटॅलिटी, की बॅकएंडला कोणीतरी मला आहे. मी दूर देशात गेल्यावर मला कोणाला तरी कॉल करता यावा असा माणूस आहे. सो बरोबर. दॅट गिव्ह यू द मोर रिलॅक्सेशन, व्हॉट आय बिलीव्ह. सो त्याप्रमाणे बुकिंग्स होतात. आणि त्या ज्या आयटनरी आहेत ना, त्या खूप फिजिबल नसतात. त्याच्यातली फिजिबिलिटी पण तुम्हाला चेक करायला लागेल. हा एक सल्ला आहे. आणि प्री प्लॅनिंग करावं. त्याच्यात काही गोष्टी तुम्ही बघायच्या की कॅन्सलेशन पॉलिसी काय आहे, हे काय आहे. त्याप्रमाणे करायला पाहिजे प्री प्लॅनिंग. कारण की आजकाल लिव्हज पण घ्यायला लागतात ना. परफेक्ट. कारण की तेच आता जर तुम्ही प्लॅनिंग करणार असाल तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की वोयाजर्नीशी संपर्क साधा आणि तिथूनच प्लॅनिंग करा आणि व्यवस्थित ट्रिपला जा. एक महिला उद्योजिका म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचार. थॉट प्रोसेस पण बघितली पाहिजे. जो तुमचा ट्रॅव्हल मॅनेज करतो ना, येस. त्याची थॉट प्रोसेस ही बघितली गेली पाहिजे. किती मस्त. पण मॅम तुम्हाला एक सांगू का? आता तुम्हाला एक ना मला थोडासा वेगळा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही एक खूप छान महिला उद्योजिका आहात, ठीक आहे? आणि मला असं वाटतं की तुमच्या ट्रॅव्हल्स स्टोरीज मी नेहमी बघत असते आणि मला खूप छान वाटतं की एवढं छान प्रकारे तुम्ही मॅनेज करता. आणि एखादी महिला जेव्हा या फील्डमध्ये उतरते, तिच्यासाठी हे सगळं सोपं नसतं, बरोबर? ऑफकोर्स. तर अशा वेळी तुम्हाला काही बाहेर जाऊन अनुभव आलेत का, की नाही आपलं इंडिया खूप सेफ आहे किंवा इंडिया खूप मस्त आहे किंवा अशा फिलिंग्स आल्यात का? किंवा काय वाटतं तुम्हाला ह्या म्हणजे कसे अनुभव आलेत तुम्हाला? अजून एक त्याच्यात असं आहे की असं काही नाही की इंडियामध्येच महिलेला हे नाही आहे. सगळीकडे वुमनला सेमच नजरेने बघितलं जातं. कुठलाही देश असो. आपल्याला वाटतं की नाही इथे खूप फ्रीडम आहे, US ला फ्रीडम आहे, युरोपला आहे. पण एव्हरीवेअर इज सेम. ह्युमन मेंटॅलिटी इज सेम. लाईक तुम्हाला पण महिलेला कसं आहे ना, तुम्ही प्रूव्ह केल्याशिवाय कोणी मानत नाही. एकदा बरोबर. प्रूव्ह केलं ना, देन no one will judge you as a gender. येस. So you have to prove yourself. That क्या is the बात main. आहे. मस्त उत्तर दिलं तुम्ही. आणि त्याचबरोबर त्यालाच जोडून एक प्रश्न, हे तुझ्याने होणार नाही असं भरपूरदा आपल्याला ऐकायला मिळतं एखाद्या महिलेला. जास्त करून तेव्हा जेव्हा आपण पहिल्यांदा काहीतरी करत असतो, हे तुझ्याने होणार नाही असं भरपूरदा म्हटलं जातं. तुमच्या आयुष्यात असं कधी घडलंय का? आणि जर तुमच्यासोबत घडलं असेल तर त्याला तुम्ही उत्तर कसं दिलंय? हे असं म्हटलं जातं महिलेला जेव्हा ती पहिल्यांदा घरातून बाहेर पडत असते. आणि ॲज अ ट्रॅव्हल इंडस्ट्री, ही ट्रॅव्हल इंडस्ट्री इतकी मोठी आहे आणि मेल डॉमिनेटिंग आहे ही इंडस्ट्री. तर मला हा असं अनुभव आलेला आहे. बाहेरूनही, घरूनही, सगळ्याकडून आलेला आहे अनुभव. पण ती त्याच्यापेक्षा उत्तर देण्यापेक्षा ना, तुम्ही एक करून दाखवलं ना, येस. तर मग. आणि आत्ता हे उत्तर हे माझं यश आहे. त्यामुळे नाव एव्हरीवन बिलीव्हज दॅट की शी कॅन डू इट. येस. प्रत्येक उद्योजिकांना ना असा चढ उतार येत असतो. तुमच्या आयुष्यात काही ना काहीतरी आले असतील असे चढ उतार. तर तेव्हा असं कधी वाटलंय का तुम्हाला की सगळं सोडून द्यावं आणि जाऊ द्या आता सगळं सोडून द्यावं, लिव्ह इट असं? असं झालंय कधी तुमच्यासोबत? माझ्यासोबत काय, प्रत्येक उद्योजकासोबत असं होतं. प्रत्येक म्हणजे एव्हरी एंटरप्रेनर हॅज धिस मुवमेंट की लेट, नको आता बास झालं म्हणून. पण ह्याच्यासाठी उत्तर म्हणजे मलाही होतं असं. मग मी ह्याच्यासाठी उत्तर शोधते की व्हाय आय स्टार्टेड दिस. मी हे चालू का केलंय? मग ते उत्तर परत रिपीट झाल्यावर मग मी म्हणते नाही चलो. की हार मानणं सोपं असतं. हार मानणं सोपं असतं, पण पुन्हा उभं राहणं तेवढंच अवघड असतं. त्यामुळे पुन्हा उभं राहायला पाहिजे त्या जिद्दीने. किती सुंदर आणि मस्त. म्हणजे सोपं का घ्यायचं? जेव्हा तुम्ही ऑलरेडी स्टार्टेड जर्नी, सो जर्नी शुड बी कंटिन्यू. येस. आणि प्रत्येक प्रवास हा सोपा नसतोच कधी. आणि आपल्याला समोरचा प्रवास नेहमी सोपा वाटत असतो. आणि जो सोपा वाटत असतो, पण त्याला माहिती असतं की तो करेक्ट. प्रवास किती कठीण आहे आणि त्याला माहिती आहे त्या प्रवासासाठी त्याने किती खस्ता खाल्ल्यात. हो. सो तो प्रवास टिकवण्यासाठी हो. आणि प्रत्येक जर्नी माझ्या मागे
खूप काही सॅक्रिफायसेस असतात, खूप काही डिवोशन आणि सगळ्या गोष्टी असतात. घर, व्यवसाय, ट्रॅव्हल हे करता करता पूर्ण म्हणजे घराला कसा वेळ देता, अ, ते सगळं आयुष्य कसं आहे तुमचं? येस. हा म्हणजे वुमनला तर विचारलाच जातो हा प्रश्न. येस, कारण तर महिला उद्योजिका आहात म्हटल्यावर सो वेळ फार कमी असेल तुमच्याकडे. त्यात तुम्हाला 2 मुलं आहेत मे बी, है ना? हो. 2 मुलं आहेत. त्यांना घरी त्याचबरोबर ट्रॅव्हल, व्यवसाय सगळ्याला कसा वेळ देता तुम्ही? मी ना ॲक्च्युली काही बॅलन्स करत नाही. मी तुला हं. जे आहे ते सांगते. आय डोंट बिलीव्ह ऑन द बॅलन्सिंग. आय वर्क ऑन द प्रायोरिटीज. हं. जिथे माझी जास्त गरज आहे मला असं वाटतं, देन आय वर्क लाईक दॅट की द होम शुड बी नाव नाव ह्या वीकला माझी होम प्रायोरिटी पाहिजे. ह्या वीकला आता बिझनेसला मी पाहिजे. तर त्याप्रमाणे मी वर्क करते. तो आय वर्क ऑन द प्रायोरिटीज बेसिस, की प्रायोरिटीप्रमाणे काम करते. ऑफकोर्स डोक्यामागे सगळे विचार चालू असतात ॲज अ वुमन आणि हे प्रत्येक महिलेच्या डोक्यात असतात. असं नाही की माझ्याच मनात आहे. प्रत्येक उपजतच असतात महिलेला बहुतेक हे, की ठीक आहे जरी मी ऑफिसमध्ये असले तरी घरी जाऊन काय करायचं आहे? घरी जाऊन संध्याकाळचं मेनू काय आहे? हे हे एव्हरी येस. वुमन हॅज दिस माइंडसेट ॲक्चुअली. तो म्हणलं ना जसं तो उपजतच असतो. तो जाऊच शकत नाही मला असं वाटतं. सो दॅट इज अ गुड मॅनेजमेंट. म्हणजे आय बिलीव्ह दॅट की वुमन आर द बेस्ट मॅनेजर. येस. दे आर द सीईओ ऑफ द हाऊस अँड दे येस. आर ऑफकोर्स ते आता प्रूव्ह पण करतात की सीईओ ऑफ द वर्क प्लेस ऑल्सो. ओह! पण दे आर सीईओ ऑफ द हाऊस ऑलरेडी. येस, आणि असलंच पाहिजे. हो. अरे वाह! पुढे मॅम तुम्हाला हे विचारणार, की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते असं म्हटलं जातं. तसंच ना उलटं आपण म्हणूयात, कारण की स्त्री सुद्धा जेव्हा घराबाहेर पडते, ती तिची स्वप्न पूर्ण करते, हो. तेव्हा तिला बॅकबोन कोण असेल तर ती फॅमिली असते. सो लग्नानंतर तिचे सासू-सासरे, तिचा नवरा हा किती सपोर्ट करतोय हे खूप महत्त्वाचं असतं. तरच ती पुढे जाऊ शकते. नाहीतर येस. मग तिचं करिअर तिथेच थांबतं, आणि अशा हो, बऱ्याच महिला आहेत, बऱ्याच. की ज्यांना त्यांचं करिअर करायचं आहे, पण काहींकडे सपोर्ट असतो, काहींकडे सपोर्ट नसतो. असंच तुमच्या यशामागे कोणाचं बॅकबोन आहे, ज्याच्यामुळे तुम्ही आज इथपर्यंत पोहोचलाय? एव्हरीबडी इन माय लाईफ म्हणजे मेल जसं म्हणतं ना, एखाद्या पुरुषामागे स्त्री असते, तेव्हा एखाद्या स्त्रीमागे सुद्धा पुरुष असतोच. तर एव्हरीबडी म्हणजे जे जे काय ब्लड रिलेशनमध्ये आहेत, हजबंड, बॉईज माझे, मुलं, अ, माझे भाऊ, सगळे एव्हरीबडी वॉज बिहाइंड मी. एव्हरीबडी अँड इव्हन माय टीम ऑल्सो. क्या बात आहे! येस. आपण आज त्यांना तुम्हाला थँक म्हणायची संधी मिळते, तर तुम्ही व्यक्त व्हाल त्यांच्यासाठी? हो, अरे थँक यू आकाश. आकाश इज माय हजबंड नेम. हं. राहुल आणि अभिजित माझे लहान भाऊ आहेत ते. हं. आणि आर्यन दिवेन माझे किड्स. क्या तर बात त्या है! थँक यू. अँड ऑफकोर्स माय इन्स्पिरेशन इज माय फादर. जे आज 80 वर्षाचे आहेत आणि तरीही ते काम करत असतात. ही इज हं. वर्कोहोलिक. सो ही इज मी ऑल्सो. म्हणाले ते थँक यू. मी म्हणालेलं वाक्य बरोबर होतं. यशस्वी महिलेच्या मागे नेहमी पुरुष पुरुष असतोच. असतोच. तुमच्या आयुष्यात असे भरपूर पुरुष आहेत, जे हो. त्यांनी तुम्हाला येस, इथपर्यंत पोहोचवलंय. येस. तुम्ही ट्रॅव्हल करता, तर एखादा असा प्रवास किंवा असा एखादा ग्राहक आहे, ज्याच्यामुळे तुमच्या डोळ्यात कधी पाणी आलंय, असं काही आहे? म्हणजे पाणी म्हणजे मी त्यांना त्रास दिलाय म्हणून नाही, हं. पण त्यांना अ, खूप आनंद झाला. म्हणजे खुशी के आसू टाइप हं. आहे ना. तर श्रीलंकेला आम्ही एक 70 जणांची वुमन टूर घेऊन गेलो होतो. 70 महिला वॉव! होत्या. त्याच्यातली एक महिला होती तिने मला ना ₹500 ची नोट दिली ॲट द एअरपोर्टला लास्ट डेला कोलंबोला. सी ₹500 नॉट अ व्हॅल्यू, बट ती नोट मी आजही सांभाळून ठेवली आहे. कारण की तो त्यांनी ॲज अ ब्लेसिंग दिला होता, की खूप छान टूर झाली. काहीच फ्लॉ नव्हता त्या गोष्टीमध्ये. आणि ॲज अ टूर लीडर मी गेले होते. सो त्यांनी माझं खूप कौतुक केलं त्या माईकवर आणि मला आशीर्वाद म्हणून त्यांनी ती नोट दिली. सो त्यावेळी माझे डोळे पाणावले. दुसरी एक दुबईची होती, त्याच्यातही सगळ्या महिला होत्या. 50 जणींना आम्ही घेऊन गेलो होतो. आणि एक आंटी होत्या, त्यांनी ना त्यांच्या मुलीने माझ्यावर फोनवर बुकिंग केलं. तर मी म्हटलं ठीक आहे, आता लास्ट मिनिटला बुकिंग्स होते, मग मीही घेतलं. आणि मी त्यांना एअरपोर्टवर बघितलं तर त्या जस्ट
म्हणजे चालायला असं 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 चालत होत्या त्या. ओके. म्हणजे चालायला खूप त्रास होता. मी तिथे पुणे एअरपोर्टला विचार केला, की अरे यार आता एस्केलेटरवर काय होणार यांचं? तिथे दुबईत तर खूप एस्केलेटर्स तुम्हाला चढावे असतात. हम्म. लागतात मॉल्समध्ये वगैरे. बट त्या आंटींनी पण त्यांना मी हात धरून एस्केलेटरवर, त्यावेळी आमचे 2 टूर लीडर होते आम्ही. हम्म. तर ते एस्केलेटरवर त्यांना आम्ही हात धरून न्यायचो. एक पुढे राहायचा, एक मागे राहायचा. मग कुठे-कुठे त्यांना व्हीलचेअर आम्ही दिली. सो त्यांनी पण मला खूप-खूप हे दिलं. एक कपल होतं अजून एक, जे फर्स्ट टाईम लंडनला गेलं होतं. म्हणजे लंडन आणि पॅरिस केलं होतं त्यांनी हनीमूनसाठी. हम्म. बट दे आर नॉट एज्युकेटेड ॲक्चुअली. म्हणजे त्यांना हार्डली एज्युकेटेड नव्हते. तर ते मला असं इथून जाताना तर होतं धाकधूक, की प्रायव्हेट ट्रिप करून दिली होती मी त्यांची. हम्म. तर मग आम्ही त्यांना ॲक्चुअली इथून पूर्ण गाईड करायचो. म्हणजे एव्हरी 24/7 वी आर विथ देम. ॲक्चुअली नाही, व्हर्चुअली. हम्म. आणि त्यांनी पण आल्यानंतर मला खूप काही तिकडून चॉकलेट्स आणले, हे आणले. सो दीज मोमेंट्स ना गिव्ह यू अ हॅपीनेस, की त्यांनी मला ट्रस्ट केला. क्या सो बात आहे. दॅट इज अ ग्रेट हे होतं. ग्रुप्सचे पण आहेत. ग्रुप्स पण काही व्हिएतनामला जो ग्रुप गेला होता, त्या बाना हिल्सवरून ते मला तिकडून कस्टमाइजमध्ये कॉल करतात आणि म्हणतात, "अरे, आमचं स्वप्न पूर्ण केलं हा ब्रिज बघण्याचा." आणि हे असे काय म्हणजे आत्ता पण मला गूजबम्प्स येतात. सो असे काही मोमेंट्स आहेत ना, ते असं वाटतं अरे यार, म्हणजे हजारो लोकांचं जग भरण्याचं स्वप्न पूर्ण केलं ना, त्याच्यात माझा छोटासा वाटा आहे. क्या बात आहे. असा So, एखादा क्षण असतो ना, ज्याने आपलं आयुष्य बदलून टाकतं. तुमच्या आयुष्यात असा कोणता क्षण आलाय का, ज्याने तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलंय? म्हणजे जेव्हा हा डिसिजन घेतला ना, हम्म. की सुरू करूया आपण आपली जर्नी, हम्म. त्या डिसिजननी माझं आयुष्य बदलून टाकलं. कारण की मी आधी फिनान्समध्ये असल्यामुळे खूप काही कचकच असं असायचं. त्यामुळे माझा पेशन्स लेव्हल कमी होता. हम्म. तर पण ह्या ट्रॅव्हल इंडस्ट्रीनी मला पेशन्स खूप शिकवला. सो दॅट वे आय चेंज अ लॉट. म्हणजे क्लायंट्ससोबत बोलणे, हम्म. त्यांचा प्रवास सुखकर व्हावा, ही माझी गॅरंटी असते ना. हम्म. तर ती गॅरंटी पूर्णता होईल ह्याची काळजी घेणे. तर ह्याच्याने माझा पेशन्स लेव्हल खूप वाढला आणि हेच शिकवलं. मला असं वाटलं दिस इज द मेन पॉइंट विच आय लर्न फ्रॉम दिस इंडस्ट्री. क्या बात आहे. सो म्हणजे एखादी महिला उद्योजिका असणं सोपं नाहीये. तसंच भरपूर मुलींचं पण स्वप्न असतं, की अरे मी हा बिझनेस करते, तो बिझनेस करते. बट काही मुलींचा हा प्रवास सोपा असतो, काहींचा कठीण असतो किंवा काही यशस्वी होतात, काही अयशस्वी होतात. तसंच तुम्हाला त्या सगळ्या उद्योजिकांना काय सांगायचंय ज्यांना अ, म्हणजे व्यवसायात उतरायचं आहे? त्या मुलींना तुम्हाला काय सल्ला द्यायचा आहे, की काय करायला हवं? एक गाईडन्स म्हणून? म्हणजे बिझनेसमध्ये उतरायचा जर विचार आलाय ना, हं. एव्हरी टाईम इज अ परफेक्ट टाईम. उतरायचं. जे काय आहे म्हणजे समोर येणार आहे ना, उत्तरं देत गेले ना, तरच तुमचा प्रवास हा कुठलाही सोपा नाही आहे. म्हणजे एंटरप्रेन्योरचा तर नाहीच नाही. हं. बिकॉज देअर आर मेनी थिंग्स इन्व्हॉल्व इन दिस. एम्प्लॉईज आहे, तुमचं ऑफिस इन्फ्रास्ट्रक्चर आहे. एव्हरीथिंग इज इन्व्हॉल्व. सो यू हॅव टू थॉट. पण ठीक आहे, एव्हरी टाईम इज अ परफेक्ट टाईम टू जम्प. सो येस. यू हॅव टू जम्प फर्स्ट. येस. आणि तुम्ही म्हणालात, की सोपं नाहीये. अपयश हे कधीही येऊ शकतं. सो अपयश तुम्हाला आल्यावर तुम्हाला कुठून ताकद येते उभं राहण्यासाठी? मी असं मानतच नाही की अपयश आणि फेल्युअर हे हे आहे. हं. फेल्युअर आणि अपयश हे इट इज अ पार्ट ऑफ हं. सक्सेस. हं. सो यू हॅव टू कीप लॅडर चढत राहायची. येस. 45 देश फिरलात ना तुम्ही? हो. तुमचा असा कोणता देश आहे ज्याने तुम्हाला खूप काही शिकवलंय आणि तिथून तुम्ही शिकून आलात खूप? म्हणजे जसं मी ऑलरेडी जपानचं सांगितलं. येस, लेसन. म्हणजे ज्याने तुम्हाला लेसन मिळालंय असं? नाही, जपानचं मी तुला सांगितलं. येस. त्यातल्या त्यात मला अजून लंडन आणि ब्रिटिश, म्हणजे लंडनचं पण खूप कौतुक वाटतं, की म्हणजे असं वाटतं की यार किती किती पुढे अंडरग्राऊंड जवळ-जवळ 3 3 मजले अंडरग्राऊंड तिथे ती
मेट्रोज आणि ट्रेन्स आहेत आणि लोकली वेल कनेक्टेड कंट्रीज आहेत, सिटी आहे ती. सो मला त्याचं खूप कौतुक आहे की मस्त क्या बात आहे. म्हणून. सो आता म्हणजे थोडा काही काही ठिकाणी असं परत जावं. इव्हन पॅरिस, एव्हरी सिटी इज वेल कनेक्टेड विथ द लोकल ट्रान्सपोर्ट. सो आणि त्यातल्या त्यात आवडलेली कंट्री म्हणजे फिनलँड आहे. तुम्ही सुरुवातीला कधी सोलो ट्रॅव्हल केलंय का तुम्ही? हो, केलंय ना. आम्ही कसं म्हणजे माझा हे असतो की व्हॉटेव्हर आम्ही जे कंट्रीज सेल करायला किंवा आम्ही ज्या आयटनरीज क्लायंटसाठी बनवतो ना, तर माझा एक युनिक हा पॉइंट आहे की मी ती कंट्री स्वतः आधी बघितलेली पाहिजे. ओ. मी त्याशिवाय ती कंट्री हेच करत नाही. आणि असं रिपीट जाणं मी होतं तुमचं? घेतच नाही म्हणजे ती कंट्री. जर तुला कुठेतरी टांझानियाला वगैरे जायचं असेल, तर मी अजून टांझानिया प्रत्यक्ष जाऊन नाही बघितलं ना, सो आय विल नॉट सेल यू दॅट कंट्री फॉर एक्झाम्पल. म्हणजे असं आहे. तुमच्या पण अशा रिपीट त्यामुळे मग तिथे गेल्यावर माझ्या क्लायंटला काय आवडणार आहे, माझ्या क्लायंटला हा पॉइंट योग्य आहे की नाही, तर हा सल्ला मी इथे आल्यावर तुला देऊ शकते ना. जेव्हा मी ती कंट्री बघून आली आहे, मी तिथलं टाचणी कुठे काय आहे हे जेव्हा मला माहिती आहे, तेव्हाच मी तो सल्ला तुला देऊ शकते. सो दॅट वे आय एम व्हेरी स्ट्रिक्ट अबाउट दॅट की माझ्या स्टडीशिवाय मी ती कंट्री नाही आणत. किती मस्त आहे. आणि त्यामध्ये अभ्यास पण खूप इम्पॉर्टंट असतो. हो. आणि तेच तुम्ही तुमच्या ट्रॅव्हल एजन्सीच्या माध्यमातून तुम्ही सगळ्यांना म्हणजे काही गोष्टी तर मी इथूनही क्लायंटला सांगते कधी कधी की न्यूझीलंडला गेल्यावर एअरपोर्टवर ऑकलंडच्या राईट साईडला इमिग्रेशन आहे, तुम्ही सरळ सरळ जाऊ नकाल. म्हणजे ह्या गोष्टी इतक्या बारकाईने जेव्हा मी प्रत्यक्ष अनुभवते ना, तेव्हाच मी ती सांगू शकते. आणि दॅट इज द युनिक सेलिंग पॉइंट ऑफ वोया जर्नीज, बिकॉज आय एम अ वेल एक्सपिरियन्स अबाउट द ट्रॅव्हल. क्या बात आहे. सोलो ट्रॅव्हल महिलांनी करावं का? काय सांगाल तुम्ही? करायला पाहिजे. कारण की सोलो ट्रॅव्हलमध्ये तुम्हाला जे अनुभव आणि प्रत्येक पर्यटन, प्रत्येक जर्नी तुम्हाला काहीतरी शिकवत असते. आणि एक महत्त्वाचा पॉइंट म्हणजे सोलो ट्रॅव्हलमध्ये ना, यू बिकम व्हेरी कॉन्फिडंट अबाउट युअरसेल्फ. तुमचा स्वतःचा आत्मविश्वास. महिलेचा प्रवास कसा आहे ना, की एक जर्नी ती असते. कधी मुलगी असते, कधी आई असते, कधी ती हे होते, बायको असते. तर प्रत्येक ठिकाणी कुठला डॉमिनन्स असतो. सॉरी जेंट्स, बट असतो. पण जेव्हा ती सोलो ट्रॅव्हल करते ना, तेव्हा तिचा एक आत्मविश्वास वेगळाच वाटतो. वेगळा वाढतो. हां. आणि तिच्या बघायचा दृष्टिकोन वेगळा होतो. तिचं जग मोठं होतं. येस. आणि ट्रॅव्हल हे हिलिंग आहे ना. प्रत्येक गोष्टीत डिप्रेशनमध्ये तुम्ही असाल तर मी नेहमी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही ट्रॅव्हल केलं पाहिजे. तुम्हाला ती प्रत्येक जागा काही ना काहीतरी वेगळं नवीन नवीन शिकवत जाते, वेगळे नवीन अनुभव देत जातं. सो यासाठीच वोया जर्नीज तुमच्यासाठी आहे. खूप हिलिंग देतात तुम्हाला तिकडचे जर्नीज आणि ट्रॅव्हल्स. सो मला खूप तुमचे जे रील्स बघून किंवा तुमचे सोशल मीडिया पोस्ट बघूनच मी खूप आनंदी होत असते आतल्यात की ठीक आहे, आपण लवकरच जाऊयात इथे असं. पण तोपर्यंत आपण हे व्हिडिओज बघूयात आणि हील होऊयात असं वाटत असतं. हो. जसं पु ल देशपांडे पण म्हणतात ना, केल्याने देशाटन. येस. सो तुमच्या आयुष्यातला असा कोणता कठीण निर्णय होता जो तुम्हाला असं वाटतं की अरे हा निर्णय माझ्या आयुष्यातला कठीण होता, असं कोणता आहे? नाही. हा निर्णय घेतल्यामुळे हॅपी आहे. हा निर्णय नसता घेतला तर मग काहीतरी प्रॉब्लेम असता. जर तुम्हाला तुमच्या जुन्या सुजाताला एक सल्ला द्यायचा असेल तर तो काय असेल? तुझ्यातल्या तुला जुन्या. हो, माझ्यातल्या मला लोक काय म्हणतील ह्याचा विचार करू नकोस. तुला काय बनायचंय ना, त्याच्यावर फोकस कर. क्या बात आहे. बिकॉज सेल्फिश होणं हा काय वाईट प्रकार नाहीये म्हणून. आणि हे सेल्फिशनेस पण नाहीये. स्वतःचा काहीतरी एक व्यक्तिमत्व, अस्तित्व बनवणं ना, प्रत्येकाला एक थोडं असायला पाहिजे असं मला वाटतं. की एक त्याच्याने वेगळंच जीवन जगल्यासारखं वाटेल बहुतेक. सो आज सखी आपल्या भरपूर व्हिडिओ बघत असतील. आपला महिला क्राऊड आहे आणि भरपूर महिला इथून इन्स्पायर होत असतात इकडचे इंटरव्ह्यू बघून. सो तुमचा असा एखादा कोणता मंत्र आहे जो प्रत्येकाला तुम्हाला सांगायला आवडेल आणि त्या सगळ्यांना सल्ला तुम्हाला द्यायला आवडेल? जसं मी आत्ता बोलले आधी
की स्वतःची ओळख कधीच विसरून देऊ नका. हा एक सल्ला असेल माझ्या तुझ्या लोकमत सखीच्या सख्यांना माझ्या. तर की स्वतःची ओळख कधीच विसरू देऊ नका. मानसिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या ठीक आहे, आर्थिकदृष्ट्या तुम्हाला कदाचित गरज नसेलही, पण ॲटलिस्ट मानसिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या जर तुम्ही सक्षम बनाल, सो दॅट इज अ ग्रेट अचिव्हमेंट फॉर युअर सेल्फ. म्हणून हा एक सल्ला माझा असेल त्यांना. म्हणजे लोकमत सखी सगळ्या सख्यांना मला हेच सांगायचं अजून एक, की तुमची स्वप्न ही तुमची जबाबदारी आहे, दुसऱ्यांची नाही. सो जाता जाता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे तुमचा सगळ्यात मोठा विजय कोणता आहे आणि काय सांगाल या विजयामागचं सक्सेस तुम्ही कसं सेलिब्रेट करता? सगळ्यात मोठा विजय की मी पहिल्यांदा म्हणजे विजय म्हणता नाही येणार, पण मी अजूनही स्वप्न बघते मोठी होण्याची. अजून? हां. ओके. तर त्यामुळे जी भूक असं म्हणता येईल, तर ती मी काही कमी केली नाही आहे स्वतःतली. कारण की आपल्यापेक्षा बरेच मोठे लोकं आहेत, तेवढं तर आपण व्हायला पाहिजे. सो मीही अजूनही स्वप्न बघते. जग खूप मोठं आहे असं मला वाटतं. आपल्या अजून बरेच देश राहिले आहेत. जरी मोठे-मोठे देश झालेत माझे बघून 2-3दा. तर काही-काही देश तर 5 वेळा, 10 वेळा असे पण झालेत. पण वाव. तरीही मी अजूनही स्वप्न बघते त्याप्रमाणे. तर ते एक माझा मोठा आय डोंट नो त्याला काय म्हणतील, तर तो आहे. आणि विजय असा म्हणता येईल की लोकांचा आता माझ्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन किंवा व्हॉटएव्हर जे पीपल लुक ॲट मी ॲज अ लीडर, ॲज अ वुमन एंटरप्रेन्योर आणि ॲज अ बेस्ट होममेकर. अजून एक प्रश्न, म्हणजे प्रश्नच संपत नाहीत तुम्हाला विचारून. कारण की ट्रॅव्हल हा माझा सुद्धा आवडता विषय आहे आणि ट्रॅव्हल विषयी मी कितीही बोलू शकते. सो ते एक हिलिंग असते पॉवर. प्रत्येकाला एखादी गोष्ट जी हील करत असते तसं मला हो. खूप हील करतं ट्रॅव्हल. हो. येस. तर मी तुम्हाला असं विचारेन की तुमची ड्रीम कंट्री कोणती आहे जिथे तुम्हाला अजून जाता आलं नाहीये पण तुम्हाला असं वाटतं की हां, माझी ही ड्रीम कंट्री आहे, मला इथे जायचं आहे? बऱ्याच ड्रीम कंट्रीज केल्या आहेत मी. म्हणजे ऑल ऑफ युरोप झालाय, US झालाय मला 3 वेळा. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड झालंय, जपान, साऊथ कोरिया झालंय. तर त्यामुळे असे बरेच आहे. रशिया राहिलंय अजून. त्यामुळे रशियाला जायचं आहे. आणि अजून मला ना केनियाचा तो मायग्रेशन ऑफ ॲनिमल्स आहे ना, येस. ते बघायचं राहिलंय माझं अजून. सो दॅट इज अ ड्रीम की ते मायग्रेशन एवढे थाउजंड्स ऑफ ॲनिमल आर मायग्रेटिंग फ्रॉम केनिया. सो मसाई मारा. सो येस, मसाई मारा. ते एक बघायचंय. क्या बात आहे. सो खूप मस्त वाटलं मॅम तुम्हाला भेटून आणि प्रत्यक्षात असं जाता आलं नाही अजून फार. त्यामुळे खूप असं वाटत होतं ना, की तुम्ही जेवढं सांगत होतात तेवढं इमॅजिन मी करत होते, की किती मजा झाला माझा विजय मग. किती मी इमॅजिन करत होते, की कसं असेल, काय असेल, किती छान. सो मला पण खूप आवडेल. मी पण लवकरच तुमच्यासोबत एक ट्रॅव्हल प्लॅन नक्की करेन आणि मला तुम्हाला माझ्या जाता जाता या सगळ्या सखींना काय सांगायचं की तुमच्यासोबत ट्रॅव्हल करण्यासाठी तुम्ही कसं आवाहन कराल, की काय म्हणून त्यांना ऑफर द्याल किंवा काही छान छान तुमचे प्लॅन्स असतील तर ते पण तुम्ही शेअर करू शकता? ओके, वोया जर्नी सोबत तुम्ही नक्की येऊ शकता. म्हणजे पण जेव्हा तुम्हाला वाटेल की पर्सनलाइज प्लॅन करून पाहिजे मला माझे दिवस व्यवस्थित टाईम वाईज माझं प्लॅनिंग व्हायला पाहिजे. कारण की काही लोकांना तिथे गेल्यावर असं वाटतं यार हे तर काय पैसे वायाच होते, काहीच नव्हतं याच्यात. सो दॅट शुड नॉट बी हॅपन. तो त्यामुळे तुम्ही वोया जर्नीज बरोबर एकदा अनुभव नक्की घेऊन बघा असं मी तुम्हाला सांगेन. बिकॉज वी प्लॅन व्हेरी पर्सनली ऑन अ डीप लेवल. सो त्याप्रमाणे आहे. आणि इवन तुम्हाला जर असेल तर आम्ही नुसतं कन्सल्टेशन पण देतो. म्हणजे ट्रॅव्हल एक्सपर्ट कन्सल्टेशन सर्व्हिस पण आमची आहे वोया जर्नीची. सो इन दॅट ऑल्सो वी सजेस्ट यू द प्लॅन अकॉर्डिंग टू युअर चॉईसेस. तर त्याप्रमाणे आहे. लोकमत सखींच्या स्पेशल डिस्काउंट ऑफर्स पण आहेत ज्या मी सायलीसोबत शेअर करेल. आणि थोडं आम्ही आता लोकमत सखीबरोबर पण एक टायअप्सचा विचार चालू आहे. लेट्स बघूया लोकमत सखींबरोबर एन्जॉय करायला. येस. सो आपण लवकरच त्या डिटेल्स सुद्धा देणार आहोत आणि थँक्यू मॅम, तुम्ही इथे आलात आणि मला पण खूप छान असं ट्रिप्समध्ये रमवून दिल्याबद्दल थँक्यू आणि तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. छान छान ट्रिप्स घेऊन जा. खूप छान छान म्हणजे मी
म्हणजे कपल्सना पण सांगेल, तुम्ही पण वोयाज जर्नी बरोबर जा, कारण खूप छान अनुभव असतात तुमचे, मी बघत असते नेहमी जसं म्हणाले तसं. त्याचबरोबर महिलांना पण मी पण सांगेन की तुम्ही जा, तुम्ही फिरलं पाहिजे, तुम्ही मजा केली पाहिजे, प्रत्येक क्षण जगला पाहिजे, प्रवास केला पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी जर करायच्या असतील तर ऑफकोर्स वोया जर्नीजला तुम्हाला भेट द्यायची आणि तुमचं बुकिंग्स करायचं आहे. थँक्यू आणि पुन्हा एकदा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. अजून मी एक छोटासा सल्ला देते की मी खूप ठिकाणी बघितलंय की जेव्हा आम्ही एक्झिबिशन्स मध्ये वगैरे पार्ट घेतो तर त्याच्यात मला असं जाणवलंय जेव्हा वुमन एक्झिबिशन्स वगैरे असतात तर नेहमी वुमन ट्रॅव्हलचा स्टॉल बघितला ना, हां दिस इज नॉट माय जॉब, दिस इज माय हजबंड्स जॉब, असं करून ते थोडं टाळतात. पण व्हॉट आय थिंक वुमन आर द बेस्ट मॅनेजर. ते होम मॅनेज करतात, प्रत्येकाच्या आवडीनिवडी बघतात की ह्याला काय आवडतं, त्याला काय आवडतं, त्याप्रमाणे ते स्वयंपाकही करतात. एवढं सगळं सगळं माहिती असल्यावर वुमन बेस्ट ट्रिप प्लॅनर का नाही होऊ शकत? तर मला असं वाटतंय की तो भार थोडासा नवरा किंवा भावाचा कमी करावा आणि त्यांनी ट्रिप प्लॅनर व्हावं असं मला वाटतं. कारण की त्या ऑलरेडी आहेत, पण ते सुप्त गुण त्या काढतच नाहीत बाहेर बहुतेक. की तो असं ठीक आहे, हा माझं नाही आहे, ते बघून घेतील हे. अरे का बघून घेतील? तर आणि आजकालच्या ऑलरेडी वुमन शिकलेल्या आहेत, हे आहेत, तो दे कॅन बी अ बेस्ट ट्रिप मॅनेजर. येस, नक्की जावा तुम्ही. आणि जसं मॅम म्हणाल्या तशा की महिलांनी सुद्धा, मी आपला प्रश्न पण झाला याच्यावर, सोलो ट्रॅव्हल महिलांनी केलं पाहिजे का वगैरे. तर सो मी सगळ्या त्याच महिलांना पण पुन्हा एकदा सांगेन की नक्की जा. आणि जर तुम्हाला जायचं असेल तर वोया जर्नीज हा खूप सुंदर पर्याय आहे. तुमच्या ट्रिप्स एकदम मेमोरेबल बनवतात त्या. सो प्लीज तुम्ही तिथे जा आणि मज्जा मज्जा करा. मॅम थँक्यू पुन्हा एकदा, तुम्ही इथे आलात, छान गप्पा रंगल्या आणि खूप मस्त वाटलं तुम्हाला भेटून. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू, सेम हियर.